नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? कमलाकर माधवराव गांगोडे. कुठून आले? मी करंजाळी, पेठ तालुका. पेठ तालुका, जिल्हा नाशिक. हो. बरं, किती वर्षापूर्वी आले होते माझ्याकडे आणि कशासाठी आले होते ते सांगा? 5-7 वर्षापूर्वी आलो होतो हं. आणि दारू होण्यासाठी मी आलो होतो. अच्छा. बरं, आणि कोणी आणलं होतं तुम्हाला? वडील आणि भाऊ होता माझा. अच्छा, थोडं जोरात बोला. वडील आणि मोठा भाऊ माझा. तेव्हा तुमची इच्छा होती दारू सोडण्याची? इच्छा तर बिलकुल नव्हती, कारण मीच त्याच्यामध्ये होतो. अच्छा. तुमची इच्छा नव्हती, वडील आणि भाऊ तुम्हाला घेऊन आले. हो. बरोबर, आपल्या इथे उपचार घेतला. हो. आणि आता किती वर्ष झाले दारू बंद आहे? तर जवळजवळ 7 वर्ष झालीत मला. 7 ते 8 वर्ष झाले. बघा मित्रांनो, पेशंटची जे लोक म्हणतात ना, की तुम्ही म्हणजे एक 5-6 महिन्यामध्ये दारू परत चालू होऊन जाते, तर असं नाही आहे. स्वतःची जर तुमची तयारी असेल तर आमचा उपचार तुम्हाला एक आधार ठरतो आणि पूर्णपणे दारू 7 वर्षापासून दारू बंद आहे. बरं, ठीक आहे. आता कसं वाटतं तुम्हाला दारू सोडल्यावर? आता एकदम फ्रेश आणि दारूचं नाव सुद्धा नाही. हां, एकदम नो टेन्शन. एकदम छान वाटतं. तब्येत बरोबर. बी व्यवस्थित हां, आणि काहीच म्हणजे टेन्शनच नाही बिलकुल. टेन्शनच नाही. दारूचा विषयच नाही. आणि काय व्यवसाय करता तुम्ही? तसं काय नाही, सध्या मी असं गाडी वगैरे चालवतो, ड्रायव्हरिंग आहे. हे काम आहे घरी. तुम्ही कोण आहे आता यांचे? भाऊ आहे मी. अच्छा, तुम्ही भावाला घेऊन आले हां आता? हां, मीच माझ्या भावाला घेऊन आलो. बरं बरं. बघा मित्रांनो, यांचा फायदा झाला तर ते त्यांच्या भावाला घेऊन आले. आणि सांगायचं असं आहे की 7 वर्षापासून एक ड्रायव्हर माणूस आहे, पण त्यांनी व्यसनमुक्त झाले. 7 वर्षापासून त्यांनी पूर्णपणे दारू बंद केलेली आहे. चालेल, तुमचं अभिनंदन आणि असंच पुढे Thank you, sir. याच्यापुढे व्यसनमुक्त राहा. धन्यवाद. धन्यवाद.